तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज घेऊन आलेले आहे शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. तर आज मी घेऊन आलेलं आहे बाजार समितीला सोयाबीनला काय भाव मिळतो याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. तर तुमचा माल जर विक्री असेल तर तुमच्या मालाला योग्य तो दर मिळू शकतो. या बाजारभावामध्ये जर मोठे फेरबदल झालेच तर नक्कीच मी व्हिडिओ घेऊन येईल. तर पाहायला गेलं तर नेमक्या आज भाव सोयाबीनला काय मिळतात ही ही माहिती आपण पाहूया. तर सर्वप्रथम मी तुमच्यापर्यंत काही 10 ते 12 बाजार समित्या सादर करणार आहे. पण सर्वात पहिली मी शेतकऱ्यांना विनंती करतो की या शेती अपडेट यूट्यूब चॅनलवरती जसं की हळद बाजारभाव, सोयाबीन बाजारभाव, इतर सर्व पिकाचे अपडेट या शेती अपडेट यूट्यूब चॅनलवरती मी देत असतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून असाच योग्य तो दर त्यांच्या मालाला लागेल आणि अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर सर्वप्रथम आपण कारंजा या बाजार समितीचे पाहूया. कारंजा बाजार समितीमध्ये 4,000 रुपये प्रति क्विंटल इतका सोयाबीनला दर मिळतो आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,400 रुपये प्रति क्विंटल इतका कारंजा या बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर मिळतो. तर कारंजा बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 4,200 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण सोलापूर बाजार समितीचे पाहणार आहोत. सोलापूर बाजार समितीमध्ये 4,400 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,500 रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर मिळतो. तर सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 4,400 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण अमरावती बाजार समितीचे पाहणार आहोत. अमरावती बाजार समितीमध्ये 4,200 रुपये प्रति क्विंटल इतका सोयाबीनला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,300 रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर मिळतो आहे. तर अमरावती बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 4,300 रुपये प्रति क्विंटल इतका अमरावती बाजार समितीमध्ये दर आहे. तर समोर आपण नागपूर बाजार समितीचे पाहणार आहोत. नागपूर बाजार समितीमध्ये 4,100 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,300 रुपये प्रति क्विंटल एवढा नागपूर बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर नागपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 4,200 रुपये प्रति क्विंटल इतका नागपूर बाजार समितीमध्ये दर आहे. तर समोर आपण मालेगाव बाजार समितीचे पाहणार आहोत. मालेगाव बाजार समितीमध्ये 4,200 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,300 रुपये प्रति क्विंटल इतका मालेगाव बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर मालेगाव बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 4,200 रुपये प्रति क्विंटल इतका मालेगाव बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर जसं की मी कारंजा, सोलापूर, अमरावती, नागपूर, बीड, मालेगाव अशा काही 4 ते 5 बाजार समितीचे बाजारभाव सांगितलेले आहेत. तर असे कोणी शेतकरी असतील की ज्यांच्या जवळपास बाजार समितीचे बाजारभाव मी या शेती अपडेट यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो, तर त्यांनी नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट जे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत राहतील आणि त्यांना योग्य तो भाव मिळेल, योग्य तो माहिती मिळेल. तर समोर आपण बीड या बाजार समितीचे पाहणार आहोत. बीड बाजार समितीमध्ये 4,400 रुपये प्रति क्विंटल इतका सोयाबीनला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,400 रुपये प्रति क्विंटल इतका बीड बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर बीड बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 4,500 रुपये प्रति क्विंटल इतका बीड बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर समोर आपण वाशिम बाजार समितीचे पाहणार आहोत. वाशिम बाजार समितीमध्ये 4,200 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,400 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो. तर वाशिम बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 4,300 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण सेनगाव बाजार समितीचे पाहणार आहोत. सेनगाव बाजार समितीमध्ये 3,900 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,300 रुपये प्रति क्विंटल इतका सेनगाव बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर समोर सेनगाव बाजार समितीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 4,200 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे. तर समोर आपण जळकोट या बाजार समितीचे पाहणार आहोत. जळकोट बाजार समितीमध्ये 4,200 रुपये प्रति क्विंटल इतका सोयाबीनला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,600 रुपये प्रति क्विंटल इतका जळकोट बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर जळकोट बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर सोयाबीनचे दर पाहायला गेलं तर 4,300 रुपये प्रति क्विंटल इतका जळकोट बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे.
तर जसं की मी वाशिम, सेनगाव, जळकोट अशा काही 2-3 पुन्हा एकदा बाजार समित्या सांगितल्या, तर असे जवळपास शेतकऱ्यांना खरंच योग्य तो भाव मिळेल. त्यामुळे नक्कीच तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तर समोर आपण हिंगोली, धुळे आणि बार्शी अशा काही 3 बाजार समितीचे बाजारभाव पाहणार आहोत. तर सर्वात पहिले हिंगोली बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर 4,000 रुपये प्रति क्विंटल एवढा हिंगोली बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,500 रुपये प्रति क्विंटल एवढा हिंगोली बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर हिंगोली बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 4,300 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण धुळे बाजार समितीचे पाहणार आहोत. धुळे बाजार समितीमध्ये 4,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,200 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर धुळे बाजार समितीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 4,200 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे. तर समोर आपण बार्शी बाजार समितीचे पाहणार आहोत. बार्शी बाजार समितीमध्ये 4,400 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 4,400 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे. तर बार्शी बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 4,400 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर मी अशा 10 ते 12 बाजार समितीचे बाजारभाव सांगितलेले आहेत. नक्कीच तुमच्या मालाला योग्य तो भाव मिळेल. त्यामुळे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा. भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.